आणि आता बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी, कारण अपात्र बहिणींमध्ये आता तुमचाही नंबर लागू शकतो। महायुती सरकारने टप्प्याटप्प्याने 50 लाख महिला अपात्र ठरवण्याचे टार्गेट ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सत्तेवर येताच सरकारने 9 लाख लाडक्या बहिणींचे पैसे कमी केलेले, त्यामुळे आता सरकारने महिन्याला 135 कोटी तर वर्षाला 1620 कोटी रुपये वाचवलेले आहेत। तर लाडक्यांमुळे तिजोरीवर महिन्याला 3600 कोटींचा भार पडतोय। जानेवारीमध्ये 5 लाख तर फेब्रुवारीमध्ये 4 लाख महिला अपात्र ठरल्या। एकापेक्षा जास्त योजनेच्या लाभार्थी महिलांना वगळण्यात आलेले आहे। महिन्याला 135 कोटी तर वर्षाला 1620 कोटी रुपये वाचवलेत। 50 लाख लाभार्थी कपातीचं सरकारचं उद्दिष्ट आहे। यानंतर राज्यातले 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। अकोल्यामध्ये काचकेश्वरमध्ये शेतामध्ये रोडगेच्या जेवणामध्ये सुरू असताना मधमाशांनी हल्ला केलेला आहे। हल्ल्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झालेले। रोडगेसाठी गौऱ्या पेटवून रोडगे बनवण्याचं काम सुरू झालं, मात्र याच गौऱ्यांच्या धुरामुळे मधमाशांचं पळ फुटलं आणि मधमाशांनी नागरिकांवर हल्ला केला। नांदेडमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये पाणी पातळी कमी होऊन शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। दरवर्षी पाण्याची भीषण टंचाई जाणवते। नदी नाले विहिरी आणि बोरचं पाणी आटल्यामुळे गव्हाचं पीक आता करपू लागलेले, त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। बुलढाण्यातल्या खडकापूर्णा नदीपात्रामध्ये नैसर्गिकरित्या तयार झालेलं रांजण खळगे पर्यटकांचं लक्ष वेधून घेत आहेत। भल्या मोठ्या खडकाला अर्धगोलाकार आकार नैसर्गिकरित्या तयार होतोय, त्यामुळे खडकापूर्णा नदीमध्ये एक वेगळंच रूप पाहायला मिळतंय। धुळ्याच्या बोरी परिसरामध्ये साईंदर सारखा वावर असल्याचं आढळून आलेलं आहे। पाळीव कुत्र्याने या साईंदरवर हल्ला केल्यानंतर या कुत्र्याला साईंदराच्या अंगावरील काटे शरीरावर घुसलेत। या संदर्भात वन विभागाला या सर्व प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे। या प्राण्याला लवकर पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी वन विभागाकडे केलेली आहे। पालघर जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस नागरिकांच्या संख्येमध्ये वाढ होतीये, त्यामुळे पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली असून जिल्ह्यातील धरणं सुद्धा तहान भागवण्यामध्ये अपुरा पडत असल्याचं चित्र आहे। सूर्या प्रकल्पाच्या धामणी आणि कवडास दोन्ही धरणांमध्ये गाळ साचला असून पाण्याची साठवणूक क्षमता देखील कमी झालेली आहे। सांगलीच्या आळसंदममधील कुंभार कुटुंबाने आपल्या मुलाच्या लग्नामध्ये सुनेचं स्वागत करण्यासाठी चक्क सासऱ्याने आपली बैलगाडी नववधूच्या स्वागतासाठी आणली होती। तिला बैलगाडीतून बसवून पारंपरिक वाद्य वाजवत लग्न मंडपापर्यंत आणण्यात आलं। नागपुरात मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणाऱ्या 5 तस्करांना पोलिसांनी पकडलेलं आहे। 5ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडनं 2 तोंड असलेल्या मांडूळ जातीच्या सापाची मुक्तता करण्यात आली। या सापाची वाशिममध्ये तस्करी होणार होती, यासाठी 20 लाख रुपयांमध्ये डीलही झालं होतं, मात्र पोलिसांनी ही तस्करी रोखली आहे। पंढरपूरमध्ये नदीपात्रातून अवैध वाळू उपसा विरोधात महसूल विभागानं कारवाई केलेली आहे। अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या 18 लाकडी होड्यांवर कारवाई केलेली आहे। त्या होड्या कटर आणि जेसीबीच्या सहाय्याने नष्ट करण्यात आलेल्या आहेत। जळगावच्या MIDCतील ई सेक्टरमधील ग्रीन अँड इको सोल्युशन कंपनीमधून अज्ञात 3 चोरट्यांनी कार्यालयामध्ये चोरी केलेली आहे। चोरट्यांनी या कार्यालयामध्ये ठेवलेले 3 लाकडांची रोकड चोरून नेलेली आहे। दरम्यान MIDC पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हिंगोलीच्या धानोरा गावामध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये धक्का लागल्याच्या कारणावरून हाणामारी झाली। मिरवणुकीमध्ये शांततेत पार पडल्यानंतर 8 ते 10 जणांच्या टोळक्याने 2 तरुणांवर प्राणघातक हल्ला केला, तसेच या टोळक्याने काही दुचाकी स्वारांचीही तोडफोड केल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे। भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीच्या पुलावरनं एका इसमाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे। वैनगंगा मित्रमंडळाचे सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत सदर इसमाला शिताफीने पाण्याबाहेर काढलं। सदर इसमाची विचारपूस केली असता घरगुती वादातून तो आत्महत्यास प्रवृत्त झाल्याचं त्यानं सांगितलेलं आहे।
अहिल्यानगरमधील जामखेडमध्ये कार डिवायडरला धडकल्यामुळे सीएनजीने पेट घेतलेला आहे आणि 2 जणांचा होरपळून मृत्यू झाला। मृतांमध्ये जामखेड पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे। एका वृद्धेची हत्या करून तिचे दागिने लुटण्याचा प्रकार कोल्हापुरातील गडिंग्लजमध्ये घडलेला आहे। आधी वृद्ध महिलेच्या तोंडामध्ये बोळा कोंबला, नंतर तिची हत्या केली आणि 11 तोळे सोनं लुटलं। दरम्यान पुरावा नष्ट करण्यासाठी महिलेचा मृतदेह सोलापुरे वसाहतीजवळ एका विहिरीत ढकलून दिला। ठाण्यातील 3 पेट्रोल पंपाजवळ बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला। पेट्रोल पंपाजवळ कारला अचानक आग लागली होती। अग्निशामक दलाकडून ही आग विझवण्यात आली, मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। अकोल्यातल्या खिरखुंड गावातल्या एका शेतकऱ्याच्या घराला आग लागली होती। या आगीमध्ये शेतकऱ्याचा कापूस आणि तूर जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। 2 एकर शेतातून हाती आलेलं 5 क्विंटल कापूस आणि 7 क्विंटल तूर पूर्णतः आगीमध्ये जळाली आहे। आजकाल सर्वच क्षेत्रांमध्ये एआयचा वापर अगदी सर्रासपणे होत असतो। मात्र आता याच एआयच्या वापरामुळे कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत। डीबीएस आपल्या 4000 कर्मचाऱ्यांना कामावरनं काढणार आहे। डीबीएस या जागतिक बँकिंग समूहातून वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास 3000 कर्मचाऱ्यांना काढलं जाईल आणि ही कपात डीबीएस ग्रुपच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 10% इतकी आहे। दरम्यान पुढच्या काही वर्षांमध्ये बँकिंगमध्ये 2 लाख भारतीय कर्मचाऱ्यांवर त्यांच्या नोकऱ्या जाण्याचं संकटही ओढावलेलं आहे। यानंतर देशासह राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 50च्या माध्यमातून। फेब्रुवारी महिन्यातच सूर्य आग ओकतोय। राज्यामध्ये ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना आता उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे। राज्यातल्या अनेक भागांमध्ये पारा 38 अंशांवर गेल्याने वैशाख वणव्याची धग जाणवते। तेव्हा नागरिकांनी उन्हापासून योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे। उल्हासनगरमध्ये अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाईला विरोध करण्यात आलेला आहे। यावेळेस एका महिलेने विरोध केला असता रॉकेल ओतून आत्मदहनाचाही प्रयत्न केला, तर दुसऱ्या महिलेने थेट जेसीबीमध्ये उडी घेत कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला। घर बांधून जागा हडपण्याचा प्रकार सुरू होता। याबाबत अनेकदा नोटीस बजावून सुद्धा अतिक्रमणधारकांना जागा रिकामी करत नसल्याने कारवाई करण्यात आलेली आहे। न्यू इंडिया कॉर्पोरेटिव्ह बँकेच्या ठेवीदार आता 25,000 पर्यंतची रक्कम काढू शकणार आहेत। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं न्यू इंडिया बँकेच्या ठेवीदारांना हा दिलासा दिलेला आहे। न्यू इंडिया कॉर्पोरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेनं मोठी कारवाई केलेली आहे। कल्याण डोंबिवलीतील पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे। मुख्य जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे। या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा असं आवाहन पालिकेने केलेले आहे। जगातील पहिली हवेत उडणाऱ्या कारची अमेरिकेमध्ये यशस्वीरित्या चाचणी पूर्ण झालेली आहे। ही कार रस्त्यावर 300 किलोमीटरने धावते आणि हवेत 177 किलोमीटरने उडते। या हवेमध्ये उडणाऱ्या कारची किंमत 2.5 कोटी आहे। दरम्यान अमेरिकन ऑटोमोबाईल कंपनी LF एरोनॉटिक्सने ही कार बनवलेली आहे। चित्रपटाप्रमाणे हवेमध्ये उडणारी कार 2025 मध्ये लॉन्च होणार आहे। राज्यातील 17 लाख सरकारी शिक्षक आणि कर्मचारी प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक झालेत। मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। 6 मार्चला सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे। दरम्यान राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर 2 तास आंदोलन करण्यात येणार आहे। ठाण्यामध्ये नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याविरोधात ठाकरे शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। यावेळेस गोऱ्हेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये ठाकरे गट आक्रमक झाला। दिव्यातील अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्यासाठी आलेल्या मनपा अधिकाऱ्यांचा ताफा स्थानिकांनी अडवलेला आहे। इमारतींवर पालिकेने कारवाई करू नये, आम्हाला आमचं म्हणणं मांडण्यासाठी वेळ द्यावा अशी मागणी स्थानिक करतात। यावेळी स्थानिकांनी हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन आंदोलन केलेले आहे।
बेलापूर इथं सप्तशृंगी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे खानदेश भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले। प्रशासन, पत्रकारिता, आरोग्य, उद्योग, समाजसेवा या क्षेत्रामध्ये ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जाणार आहे। साम टीव्हीचे अँकर गिरीश निकम यांचाही सन्मान झाला। सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे, मुंबई विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर कुलगुरू अजय भामरे, प्राचार्य डॉक्टर BN चौधरी, पवई IITचे डॉक्टर RK जोशी यावेळी उपस्थित होते। दहा दिवसांमध्ये छावा सिनेमाने 300 कोटींची कमाई केलेली आहे, तर छावाने जगभरामध्ये 400 कोटींचा टप्पा ओलांडलेला आहे। काल भारत-पाकिस्तान मॅच होती, तरीही बॉक्स ऑफिसवर रविवारी शिवबाचा छावा गरजलाय। नीलम गोऱ्हेंवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली आहे। लायकी नसताना 4 वेळा आमदार केलं अशा तिखट शब्दांमध्ये त्यांचा समाचार घेतलेला आहे। तसंच लक्षवेधी घ्यायला आणि पुण्यातल्या उमेदवारीसाठी किती पैसे घेतले असा सवालही राऊतांनी गोऱ्हेंना विचारलाय। सुषमा अंधारे या नीलम गोऱ्हे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे। नीलम गोऱ्हे यांनी जाणीवपूर्वक ठाकरेंच्या शिवसेना पक्षाची आणि पक्षप्रमुखांची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने बेताल वक्तव्य केल्याचा आरोप अंधारेंनी केलाय। तसेच नाक घासून माफी मागितली नाही तरीही लढा सुरू असल्याचंच अंधारेंनी म्हटलेलं आहे। अंबादास दानवेंनी नीलम गोऱ्हेंवर टीका केलेली आहे। बाप बदलला असेल तर बदला, आईवर का दगड फेकताय असा प्रश्न दानवेंनी उपस्थित केलेला आहे। नीलम गोऱ्हेंनी बाळासाहेबांशी तरी इमान राखायला हवं होतं असं दानवे म्हणतात। नीलम गोऱ्हेंनी केलेल्या आरोपांच्या वादामध्ये आता संजय राऊतांनी शरद पवारांनाही ओढलेले। शरद पवारांनी या राजकीय चिखलफेकीची जबाबदारी घ्यावी, त्यांनी या घटनेचा निषेध करावा अशी मागणी संजय राऊतांनी केली। नीलम गोऱ्हेंनी वक्तव्य केल्यानंतर ठाकरेंसाठी शरद पवार धावलेले आहेत। नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य मूर्खपणाचं असल्याचं शरद पवारांनी म्हटलंय। गोऱ्हेंना कमी काळामध्ये विविध पक्षांचा अनुभव असल्याचा टोलाही पवारांनी हाणलाय। खासदार संजय राऊत महाराष्ट्राच्या वैचारिकतेला लागलेली कीड असल्याची टीका आमदार चित्रा वाघ यांनी केलेली आहे। राऊत महिलांबद्दल अतिशय वाईट बोलतात, अशा राऊतांना महाराष्ट्रातील महिलांनी वठणीवर आणलं पाहिजे असा घणाघात वाघ यांनी केलेला आहे। नीलम गोऱ्हेंच्या माजी OSDवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सरकारी नोकरीचा आमिष दाखवून या OSDनं 9 लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे। सचिन चिखलीकर आणि त्याच्या सहकाऱ्यांवर माहीम पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर नीलम गोऱ्हेंनी याआधीच सचिन चिखलीकरची पदावरून हकालपट्टी केली आहे। नीलम गोऱ्हेंच्या मुंबईतल्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। उद्धव सेनेमध्ये 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं असा खळबळजनक आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला होता। या वक्तव्याचे पडसाद पुण्यात उमटले होते। याच पार्श्वभूमीवर नीलम गोऱ्हेंच्या मुंबईतल्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेला आहे। शरद पवारांनी मंत्री धनंजय मुंडेंना टोला लगावलाय। मस्साजोगच्या ग्रामस्थांच्या भावनांची तीव्रता पाहिल्यानंतर आत्मसन्मान असलेली व्यक्ती पदावर राहणार नाही असा टोला पवारांनी हाणलाय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अद्याप एक आरोपी फरार आहे, त्यामुळे मस्साजोग ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे। या आंदोलनाबाबत वारकरी संप्रदायाने मोठा निर्णय घेतलाय। अन्नत्याग आंदोलनामध्ये वारकरी सहभागी होणार आहेत। अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी गावात दाखल झालेत। शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या विरोधातील याचिकेवर सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। 15 मार्च रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे। दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांनी शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिल्याची तक्रार करुणा मुंडेंनी केलेली आहे। राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या नावाने मध्य मुंबईमध्ये एका सीएला तब्बल 1.5 कोटीचा गंडा घालण्यात आलेला आहे। त्यांच्या परिचयातील व्यक्तीच्या 100 पेक्षा अधिक कंपन्या असून या कंपन्यांचं काम मिळवून देतो असं सांगून सीएला फसवण्यात आलेले। या प्रकरणी सीएने केलेल्या तक्रारीवरून अक्रम सत्तार या व्यक्तीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाला थेट दमच भरल्याची माहिती समोर येते। मस्ती कराल तर घरी जाल असा इशारा मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्याचं विधान कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी केलेले। मंत्र्यांचा वैयक्तिक सचिव आणि ओएसडी सुद्धा फडणवीस ठरवतात असंही कोकाटे म्हणतात। मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणेंनी मोठी घोषणा केलेली आहे। 26/11 हल्ल्याची पुनरावृत्ती रोखण्यासाठी एआयचा वापर करणारे राज्यातील 720 किलोमीटर समुद्र किनाऱ्यावर एआय मार्फत देखरेख ठेवता येणार आहे। फेस रेकग्नायझेशन द्वारे मच्छीमार आणि बोटींची ओळख पटवता येणार आहे। माजी आमदार बच्चू कडूंनी फायनान्स कंपनी आणि बँकांना इशारा दिलाय। नियमाच्या आत राहून वसुली करावी, अन्यथा प्रहार सोडणार नसल्याचं कडूंनी म्हटलेलं आहे। बेकायदेशीररित्या फायनान्स कंपनीने गाडीला ओढून दिलं तर प्रहार जसास तसं उत्तर देईल असं कडू म्हणतात। मनसेचे नेते आणि माजी आमदार राजू पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर नाव न घेता त्यांनी निशाणा साधलाय। अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना, कागदपत्र बनवून लोकांची फसवणूक करणाऱ्यांना संरक्षण देणाऱ्यांना ठाण्यातून अभय आहे। गँग्स ऑफ डोंबिवलीचा आका म्हणजे मोरक्या ठाण्यात आहे असं राजू पाटील यांनी म्हटलेलं आहे। शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत 1 मार्चला राजापूर दौऱ्यावर जाणार आहेत। पक्षामध्ये झालेली गळती, प्रमुख नेत्यांनी केलेले पक्षांतर या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचा दौरा महत्त्वाचा असणार आहे। तसेच राजापूर इथं ठाकरे गटाच्या नवीन शाखेचं उद्घाटन होणार आहे आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात येतील। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी महाकुंभामध्ये हजेरी लावलेली। यावेळेस त्यांनी स्नान केलं। महाकुंभ मेळा अजून 2 दिवस चालणार आहे, त्यामुळे अनेक सेलिब्रिटी, नेते मंडळी महाकुंभ मेळ्यामध्ये हजेरी लावत आहेत। अभिनेत्री कॅटरीना कैफ प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात पोहोचली। यावेळेस तिने महंत आखाड्याला भेट दिली। आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी महाकुंभ मेळ्यामध्ये जाऊन स्नान केलेलं आहे। खिलाडी अक्षय कुमारनेही महाकुंभामध्ये हजेरी लावलेली आहे। सर्व भाविकांप्रमाणे त्यानेही शाही स्नान केलं। यावेळेस अक्षय सोबत पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटीलही उपस्थित होते। यवतमाळच्या पांढरकवडा वनविभागामध्ये वाघिणीच्या गळ्यामध्ये तारेचा फास अडकल्याची घटना घडलेली आहे। एका पाठोपाठ वाघिणीच्या गळ्यामध्ये तारेचा फास अडकण्याच्या घटना घडत आहेत, तर या भागामध्ये शिकारी टोळ्या सक्रिय असल्याची शंकाही वर्तवली जाते। विजय वडेट्टीवार यांनी नरेंद्र महाराज यांच्याबद्दल केलेल्या एकेरी उल्लेखाचा संप्रदायातील लोकांनी जाहीर निषेध केलेला आहे। रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी वडेट्टीवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। तसंच त्यांच्या फोटोला जोड्यांनी मारहाण करण्यात आली। मालवणमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर काही समाजकंटकांनी पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा दिली। या निषेधार्थ मालवणमध्ये सर्वपक्षीय रॅली सुद्धा काढण्यात आली। यावेळेस मालवण पोलिसांना निवेदनही देण्यात आलेलं आहे। वाशिम नगरपालिकेने थकीत कराची वसुली करण्यासाठी सर्वच कर्मचारी रस्त्यावर उतरवले। त्यामुळे आता वसुली मोहीम राबवत 31 मार्चपर्यंत नगरपालिकेने 15 कोटी रुपये वसूल करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये विद्युत विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार तरुणाच्या जीवावर बेतला। विद्युत खांबावर काम करण्यासाठी विद्युत कर्मचाऱ्यांनी तरुणाला वीज पुरवठा सुरू असताना खांबावर काम करण्यासाठी चढण्यास सांगितलं। खांबावर काम करत असताना तरुणाला विजेचा जोरदार झटका बसला आणि त्यामध्ये त्या तरुणाचा मृत्यू झालेला आहे। इगतपुरी स्थानकामध्ये रेल्वे प्रवाशांनी गोंधळ घातला। 1.5 तासाहून अधिक काळ रेल्वे थांबवून ठेवल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी स्टेशन मॅनेजरच्या ऑफिसमध्ये गोंधळ घातला। लखनौ लोकमान्य टिळक टर्मिनस एसी सुपरफास्ट एक्सप्रेस रेल्वे 1.5 तास इगतपुरी स्थानकात उभी होती। रेल्वे तात्काळ सोडण्याची मागणी करत गोंधळ घालण्यात आला।
रायगडमध्ये अवैध बॉक्साईड उत्खनन आणि वाहतुकीविरोधात महसूल विभागानं कारवाई सुरू केलेली आहे। ट्रक चालकांकडे बॉक्साईड उत्खननाची पावती नसल्याने ही कारवाई करण्यात आलेली आहे। तुळजापुरात एकाच रात्रीमध्ये चोरट्यांनी 4 घरफोड्या केलेल्या आहेत। तुळजाई नगरातील 2 घरं आणि लगतच्या शिंदे प्लॉटिंग मधली 2 घरं असे एकूण 4 घरी चोरी झालेली आहे। दरम्यान या वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। नांदेडच्या कौठा परिसरामध्ये कुंभमेळ्यामध्ये गेलेल्या व्यापाऱ्यांचे चोरट्यांनी घर फोडले। 70 तोळे सोनं आणि 1,80,000 रुपये चोरट्यांनी लंपास केलेत। घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। चाकणच्या फुलसुंदर वस्तीवर घरामध्ये दरोडा टाकत दरोडेखोरांनी घरातील लोकांवर हत्यारांनी वार केलेले आहे। हत्यारबंद दरोडेखोरांची टोळी सीसीटीव्हीत कैद झालेली। यामध्ये अशोक जयराम वाडेकर आणि उज्ज्वला अशोक वाडेकर गंभीर जखमी झालेत। जखमींना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। विक्रोळी टागोरनगरमध्ये 4 अनोळखी महिलांनी एका लहान मुलाला उचलण्याचा प्रयत्न केला। यावेळेस स्थानिकांनी यातील 2 महिलांना पकडलं आणि 2 महिला फरार झाल्यात। स्थानिकांनी या महिलांना पोलिसांच्या ताब्यात दिले। जालन्यातील एका चित्रपटगृहामध्ये दगडफेक करत तोडफोड करण्यात आलेली आहे। दारू पिऊन मोफत चित्रपट पाहण्यास आलेल्या तरुणांना थिएटर चालकानं विरोध केला, त्यामुळे आरोपींनी चित्रपटगृहाच्या काचा फोडल्यात। या प्रकरणी 6 ते 7 जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय।